जय हिंद भावांनो, ज्यांनी आज RWR मॉक टेस्ट दिल्या त्यांच्यासाठी भावांनो ॲनालिसिस आणलेला आहे. आजचा ॲनालिसिस भावांनो मागच्या ॲनालिसिसपेक्षा वेगळा आहे. वेळ न घालवता भावांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. SSGD 2026 RWA मॉक टेस्ट 5 एप्रिल 2026. हा डाटा भावांनो आहे 11 वाजेपर्यंत जी सकाळी परीक्षा देतात. मॅक्सिमम करून सकाळी देतात, ज्यासनी वेळ नाही ती दुपारी देतात, पण देतात भावांनो. टोटल स्टुडंट भावांनो आज आहेत टोटल स्टुडंट 22,500 प्लस. आकडा कमी आहे पण प्रॉपर आहे भावांनो, कारण एक्झाम डिले झाली आहे त्यामुळे भावांनो एक टोटल स्टुडंटवर भावांनो फरक पडणार. कारण कोण देणार कोण नाही, कोण म्हणणार अजून लांब आहे परीक्षा, जो सिरियस आहे तोच देणार. त्यामुळे भावांनो 22,500 भावांनो टोटल स्टुडंट आजच्या याला. 95 प्लस आहेत भावांनो 13,000 प्लस. इथंच कमी आहे म्हटल्यावर भावांनो हे सगळंच भावांनो कमी कमी असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. 110 प्लस आहेत भावांनो 7,000 प्लस. 125 प्लस आहेत भावांनो 1,500 प्लस. ह्याच्यात बघू शकता भावांनो जवळपास इथं 6,000 पोरांचा डिफरन्स. 15 मार्काला भावांनो इथं आहेत भावांनो 400 फक्त 400 पोरं आहे इथं भावांनो. 500 इथं भावांनो 15 पोरांनी आहे भावांनो इथं 366 भावांनो. बघू शकता इथं 1,000-1,200 असतात, पण आता 400-500, कारण एक वरचा डाटा म्हणजे इथंच कमी आल्यात पोरं, त्यामुळे भावांनो खालचा सगळा कमी डाटा येणार आहे. ॲव्हरेज स्कोर आहे भावांनो आजच्याचा 97. ॲव्हरेज स्कोर 97. त्यानंतर भावांनो प्रत्येक सब्जेक्टमध्ये भावांनो कोणत्या टॉपिकवरचे किती प्रश्न आल्यात ते मी तुम्हाला आज ॲनालिसिस करून सांगणार आहे. कारण प्रत्येक ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये कमेंट आहेत की खोटं सांगतो, असं असते तसं असते, आजची प्रश्नपत्रिका हार्ड होती, आजचा प्रॅक्टिस सेट हार्ड होता, इझी होता. तर भावांनो त्या सगळा विषय क्लोज करून ठेवूया. सगळ्यात अगोदर भावांनो हिंदीचं भावांनो विलोम शब्द होतो भावांनो 3 आज. समानार्थी शब्द 1. मुहावरे भावांनो 2. रिक्तपूर्ती भावांनो 1. त्रुटी 1. सही वर्तनी 1. संज्ञा 1 आणि संधी 1. बघू शकता भावांनो मेन सब्जेक्ट आहेत भावांनो, त्याच्यावरच प्रश्न येतात. मग सारखं सांगत असतो तुम्हाला मी हे वाचा आणि तुम्ही काय वाचायचं त्याचं नाव घेत नाही. आपण कमेंटमध्ये लिहिणार की ह्यो काय सांगतोय भावांनो. मॅथ्समध्ये पण बघा LCM HCM 1. 3D भावांनो 2. मेन्शुरेशन 3D 2. एज भावांनो 1. सिम्प्लिफिकेशन 3 आज होती. पर्सेंटेज 2. प्रॉफिट लॉस 2. रेशो प्रिपोर्शन 2. CISI भावांनो 1. टाईम अँड वर्क भावांनो 1. टाईम स्पीड डिस्टन्स भावांनो 1. ट्रेन 1 आणि ॲव्हरेज 1. ह्याच्यात पण भावांनो तसं आहे, जे मेन टॉपिक आहे त्याच्यावरचेच प्रश्न त्यात रिपीट होतात. तुम्ही बघू शकता मी सांगितलेलं LCM HCM, सिम्प्लिफिकेशन, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, रेशो प्रिपोर्शन, CISI, टाईम अँड वर्क, हे ॲव्हरेज. तर राहिला शब्द हे भावांनो मेन्शुरेशन 3D तुम्हाला सांगितले कोणत्या टॉपिकमधले ते पण सांगितलेलं आहे. फक्त एज आणि ट्रेनमधला भावांनो एक प्रश्न आला, ते पण तुम्हाला सोपंच आहेत, ते पण तुम्ही सोडून बघू शकता. त्यामुळे भावांनो याची मॅक्सिमम करून प्रॅक्टिस पाहिजेत, त्याच्याशिवाय होत नाही. आणि याला भावांनो वाचायला लागते. GKGSचं पण तसं आहे भावांनो, मी सांगितलं IMP टॉपिक कुठला आहे त्याच्यावरचे प्रश्न येतात मॅक्सिमम करून. तर मी तुम्हाला सांगतो किती आलं तर आजच्या ह्याच्यात. संगीत नृत्य 1. जनसंख्या भावांनो 2. पंचवार्षिक योजना 1. विज्ञानचं भावांनो साधं सिंपल प्रश्न आलं तर 3. पुरस्कारचं भावांनो प्रश्न आलं तर 1. भूगोलचं भावांनो 1. बघू शकता भावांनो किती प्रश्न झाल्या. 3 4 5 6 7 8 9 10 11 हे भावांनो टोटल 11 झालं. हे भावांनो किती झालं 1 2 3 4
4 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 52 हेच झालं. 1 2 3 4 5 6 6 आणि 3 9 10 11 हे झालं 52 11 11 18 आणि 11 ह्याच्यात 52 प्लस 5 गद्यांचं येणार आहेत 16. 2 प्रश्न 52 मॅक्सिमम करून कशा तरी राहिले असतील पण मॅक्सिमम करून आज हिंदी होती 52 इझी मॅथ्स होतं 52 कॅल्क्युलेटिव्ह प्लस आज मला इझीच गेले इझीच जी के जीच 52 ह्या टॉपिकवरची 52 एवढी आल्यात त्यामुळे 52 हे मीडियम होतं सोडा मीडियम जी के जीच किती पडलं ते पण सांगतो 52 हिंदीला मला पडल्यात 52 हिंदीला 52 मला पडल्यात 52 19 मॅथ्सला पडल्यात 52 मला 18 52 18 रिझनिंगचा 52 इथं टाकतो 52 रिझनिंगला आहेत 52 मला 17 जी के जी एस आहे 52 मला 12 जी के जी एस आहे 52 मला 12 टोटल 52 बघा 19 18 17 22 टोटल झाले 52 66 मला आजचा मार्क आहेत 52 129.25 तर ह्या मार्कावर 52 काय डिपेंड आहे ते तुम्ही ठरवा. माझी फर्स्ट चॉईस आहे 52 BSF तुम्हाला मी सांगितले अगोदरपासून एवढा मार्क जरी असेल तर मला काय सहज मिळून जाते BSF एवढं मार्क पण लागत नाहीत मला BSFला मॅक्सिमम करून 115च्या आसपासच लागणार आहेत मार्क. आजचा सेफ स्कोर आहे 52 महाराष्ट्रासाठी 52 जवळपास काढा 52 110 प्लस कर्नाटक 52 105 प्लस किंवा इथं 52 115 पण चालतात कारण आज पूर्ण 52 पेपर इझी होता इझी म्हणण्यात काय हरकत नाही 52 इझी होता तर होता मला इझी गेला म्हणून मी इझी सांगितलं तुम्हाला अवघड गेला तर कमेंट बॉक्समध्ये जागा हार्ड म्हणून ह्याचं 52 प्रत्येक हिंदी मॅथ्स जी के जी एसचं 52 ॲनालिसिस 52 1-2 दिवसात 52 टाकीन बघू शकताय तुम्ही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला 52 विसरू नका. जय हिंद.